नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुमच्यासाठी हा वेकअप कॉल आहे. लक्षात ठेवा, शेवटचे 3 महिने तुमच्याकडे आहेत. 3 महिने कुठले? फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल 2026. हे जर 3 महिने तुम्ही तुमच्या हातामधले घालवले तर तुम्ही फार मोठी संधी जी येणारी आहे 2026ची ती तुम्ही मिस करणार आहात. आणि नाहीतर तुम्हाला 2026 सुद्धा जसं की 2025 मध्ये घडलं ते तुम्हाला विसरावं लागणार आहे. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आत्ताच तुमच्यासाठी मी वेकअप कॉल हा करून ठेवतोय, व्हिडिओ बनवतोय. 3 महिन्यानंतर जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर त्याचा पश्चाताप तुम्हाला नंतर होऊ शकेल. मात्र आत्ता तुमच्यासाठी हा वेकअप कॉल आहे. शेवटचे 3 महिने तुमच्याकडे आहेत. संधी सोडू नका, नाहीतर 2026 सुद्धा तुम्हाला विसरावं जे आहे ते लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे वेकअप कॉल आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल परीक्षा जूनला आहे, जुलैला आहे, दिवस कोणासाठीही थांबत नाहीत. इतक्या स्पीडमध्ये दिवस जात आहेत. लक्षात घ्या. तुम्हाला कळणार देखील नाही की परीक्षा तोंडावरती आली आणि तुम्ही कितीही टॅलेंटेड असला तरीही तुमची पूर्वपरीक्षा निघू शकणार नाही. कारण तुमचं एकही पुस्तक व्यवस्थितरित्या वाचून होणार नाही. कारण तुम्ही पुन्हा प्रेशरमध्ये आलेला असाल आणि पुन्हा एकदा संधी ही तुमच्या हातातून निसटून जाणार आहे. त्याच्यामुळे आत्ताच सर्वांनी डोळे उघडा. जे कोणी पहिल्यापासून फॉलो करतात आपल्या चॅनलला त्यांना माहित असेल जी रियालिटी असेल ते आपल्या चॅनलवरती आपण सांगत राहतो. विनाकारण फालतूच्या गोष्टी आपण आपल्या चॅनलवरती घेत नाही. त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर जागं व्हा. ज्यांना कुणाला पोस्ट हवे असेल 2026 मध्ये त्यांनी डेफिनेटली आत्तापासून वेकअप कॉल तुमच्यासाठी आहे. लवकरात लवकर जागे व्हा. पहिलं स्टडी टार्गेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला दिलेलं आहे, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आहे. सगळ्यांनी बघून घ्या. 15 दिवस तुमच्याकडे आहेत. 13 फेब्रुवारी पर्यंत टार्गेट आहे. 26 जानेवारीला टार्गेट सुरू झालंय, 13 फेब्रुवारीला संपणार आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमच्यावरती प्रेशर घेऊन करणार नाही तोपर्यंत ही परीक्षा क्लिअर तुम्ही करू शकत नाही. त्यासाठी टार्गेटला सर्वांनी सिरियसली घ्या. आपल्या चॅनलवरती टार्गेट अवेलेबल आहे. आता 2025 ला तर गेम झालेली आहे, संपला विषय. आंदोलन झालं. त्याच्या आधीच मी 2-3 महिने तुम्हाला सांगितलेलं होतं की सोशल मीडिया सर्वांनी कट ऑफ करून टाका, कारण प्रॉब्लेम होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आंदोलन झालं, तुम्ही बरोबर डायव्हर्ट झाला. SRचा चान्स गेला, SR क्लर्कचा चान्स गेला, उजळणी कमी झाली, द्विधा मनस्थिती झाली, काही जण तर परीक्षेला देखील गेले नाहीत. खूप प्रॉब्लेम झाला आणि हातची संधी तुमच्या विनाकारण गेली. 2025 जी सगळ्यात महत्वाची संधी होती ती गेली. बरं ठीक आहे. ज्या गोष्टी आपल्या हातातून निसटलेल्या आहेत त्याचा विचार आता करायचा, की जी आता आपल्या हातामध्ये गोष्ट आहे आपण त्याचा विचार करायचा. आपल्याला प्रॅक्टिकल अप्रोच ठेवूनच येणाऱ्या ज्या काही संधी असतील आयोगाच्या त्याकडे बघावं लागेल. ठीक आहे. ज्या कुठल्या पोस्ट येतील त्यामधून एखादी काढण्यासाठी आपल्याला प्रयत्न जे ते करावे लागतील. मग त्या कुठल्याही पोस्ट असू देत. ठीक आहे. भले तुमच्याकडे अजून संधी असेल, नंतर भविष्यामध्ये SR येतील, SR क्लर्कच्या येतील, कुठल्या ना कुठल्या डिपार्टमेंटच्या चांगल्या जागा येतच राहणार आहेत. मात्र आत्ताच्या येणारी जी संधी असेल ती मात्र तुम्ही अजिबात तुमच्या हातामधली घालवायची नाही. ही सर्वांना कळकळीची विनंती आहे. ठीक आहे. आता काही होऊ दे, आंदोलन होऊ दे, तिकडे पाऊस जास्त पडू दे, तिकडे काही होऊ दे, आपल्याला माहित आहे परीक्षा आज ना उद्या होणारच आहे. आपला फोकस अभ्यास करण्यावरती असला पाहिजे, ना की बाकीच्या इतर गोष्टींवरती. ठीक आहे. त्याच्यामुळे जशी 2025 ला गेम झाली तशी 2026 ला आपल्यावरती कुणीही येऊन आक्रमण करून तुम्हाला तुमच्या ध्येयापासून डायव्हर्ट करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तिकडे तुम्हाला डायव्हर्ट न होता तुमचं लक्ष फिक्स असलं पाहिजे की मला अभ्यास चांगला करायचा आहे, बाकीच्या गोष्टीमध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही. क्लिअर आहे. तर त्यासाठी तुम्हाला 2026 ला गंभीरपणे घ्यायसाठी काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे. ज्या टेलिग्राम चॅनलवरती तुमची श्रद्धा असेल, ठीक आहे, तुम्हाला वाटते की बाबा हा जेन्युइन आपल्याला डेलीची माहिती देतोय, फालतूच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही तो सांगत नाही, असे फक्त 1 ते 2 टेलिग्राम चॅनल हे तुमच्यासोबत ठेवायचे आहेत. आणि त्याला फक्त रात्रीचा ज्या वेळेला तुमचा सगळा अभ्यासक्रम पूर्ण होईल ना त्याच वेळी फक्त एक 4 ते 5 मिनिटासाठी तुम्ही बघा की बाबा काय अपडेट झालेले आहेत, काय नाही झालेले आहेत, आणि ते बंद करून टाका. दिवसभर त्याच्यामध्ये बसण्याची काही सुद्धा गरज नाही. 1 ते 2 टेलिग्राम चॅनल फक्त चांगले ठेवा, जेणेकरून ज्याच्यामध्ये एज्युकेशन कंटेंट चांगला असेल किंवा कुठल्या जाहिराती येत असतील, सांगत असतील, असेच फक्त 1 ते 2 टेलिग्राम चॅनल ठेवा. बाकीचे सगळे शटडाऊन करून टाका. काहीही त्यांचा उपयोग नाही. दुसरी गोष्ट आहे की सोशल मीडियापासून पुन्हा तुम्हाला लांब राहायला मी सांगतोय आत्तापासूनच. सोशल मीडियापासून लांब राहा. महत्वाचे जर तुम्हाला सोशल मीडिया जर वापरायचं असेल तर हार्डली तुम्ही जसं टेलिग्रामच्या चॅनलच्या बाबतीमध्ये सांगितलं तसं सोशल मीडियावरती जर समजा तुम्हाला
एखाद्याने शिकवलेलंच मग समजते, तर अशा वेळी ठीक आहे, तुम्ही एक अर्धा तास तासभर तुम्ही बघू शकता. मात्र तो वेळ तुमचा सत्कारणी लागला पाहिजे, की ज्यामधून बाबा मला काहीतरी परीक्षेमध्ये येईल असं वाटतंय, असे युट्यूब चॅनल असेल किंवा इतर काही सोशल मीडिया असेल, जेणेकरून एक एज्युकेशन आपल्याला कंटेंट चांगला मिळतोय, की जेणेकरून काहीतरी सांगताय चांगलं. असे फक्त 1-2 चॅनल्स तुम्ही फॉलो करून ठेवा. भरमसाठ करण्याची काहीही गरज नाही. सो मॅक्झिमम सोशल मीडियाला तुम्हाला वेळ द्यायचा आहे हार्डली अर्धा तास ते 1 तास. ठीक आहे. आणि जर तुम्ही ऑनलाईन क्लास करत असाल तर फक्त ऍपमध्ये तुम्ही ऍक्टिव्ह राहून त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा, तिथे काही प्रॉब्लेम नाही. मात्र ज्याच्यामध्ये काडीचाही तीळ मात्र संबंध नाही, उगाच काहीतरी चाललेलं असतं, अशा मीडियापासून तुम्ही लांब राहणं फार गरजेचं आहे. आत्ताच तुम्हाला अलार्म करून देतोय. एकच पुस्तक घ्या, 5 ते 10 वेळा तेच वाचायचं आहे. बाकीच्या फालतू गोष्टी काही करू नका, बाकीचं भरमसाठ काही करू नका. ऑलरेडी मी माझ्या चॅनलवरती सगळी बुकलिस्ट दिलेली आहे. टार्गेटमध्येच तुम्हाला सांगितले, टार्गेट दिलेलं आहे, बुकलिस्ट दिलेलं आहे, त्यामध्ये तुमच्याकडे कुठलाही बघा, एकच घ्या, 5 ते 10 वेळा तेच करायचं आहे. सारख्या पुस्तक बुकलिस्ट बदलू नका. आपल्याला फक्त पूर्व काढायचे आहे. सगळ्यांना सगळेच प्रश्न येतात असं नाही. ठीक आहे. समजा भूगोलाचे 10 प्रश्न आले, पुस्तक एक व्यवस्थित केलं, 6 ते 7 प्रश्न तरी तुमचे सुटतात आरामात. ठीक आहे. बाकीचे 3 ते 4 साठी तुम्ही जास्त डोकं लावू नका, कारण तिकडे जर डोकं लावायला गेला तर जे पुस्तक हातामध्ये आहे ते सुद्धा तुमचं बरोबर होणार नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे एकच पुस्तक चांगलं करायचं, रिव्हिजन त्याची चांगले करायचे. चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता शिवाय तुमची पूर्व परीक्षा निघणं अशक्य आहे. अशक्य 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 आहे. गणित बुद्धिमत्ता 20 मार्क, चालू घडामोडी 15 मार्क, 35 मार्क इथं झाले. प्लस त्या विषयाशी निगडीत अजून 4-5 चालू घडामोडीचे प्रश्न पडले. 40% तुमचं वेटेज इथंच आहे, लक्षात घ्या. आणि जर ह्या 2 विषयांना तुम्ही इग्नोर केला, तुमची पूर्व परीक्षा देखील गेली, मुख्य परीक्षा देखील तुमच्या हातामधून जाणार आहे. त्याच्यामुळे ह्या 2 विषयांना सोबत घेऊन जायचं आहे. नाही, याच्यासोबत तुम्हाला जे काही एखादा विषय घ्यायचा आहे तो तुम्ही घ्या, किंवा आपलं स्टडी टार्गेट तुम्हाला फॉलो करायचं आहे त्यानुसार तुम्ही चला. मात्र ह्या 2 विषयांना अजिबात इथून पुढे सोडायचं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 21,000 प्रश्नसंच घ्या मार्केटमधून. जसं तुम्ही टार्गेट ठरवलेलं आहे त्याची रोज तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. सगळेच्या सगळे 100च्या 100 प्रश्न आजच पाठ करू नका. आपल्याला टायमिंग आहे, स्टडी टार्गेट एकदा बघून घ्या, त्यानुसार तुम्ही एकदा ते फॉलो करा. 15 दिवसाला मला एका दिवसाला किती प्रश्न करायचे आहेत, ठीक आहे, 10 दिवसाला मला किती करायचं आहे, सगळं तुमचं ऑन पेपर असलं पाहिजे आणि त्यानुसार तुमची तयारी असली पाहिजे. उगाच इमलेच्या गमलेत तुम्ही पडलाय बेडवरती आणि माझ्या आरामात निघणारे कंबाईन प्रिलिम जूनमध्ये आहे अशा जर आविर्भावामध्ये असाल तर तुम्ही फार मोठी चूक करताय, लक्षात घ्या. इतकं सहजासहजी या गोष्टींना आता कोणीही हात सिरियसली घ्या. ठीक आहे. सहजतेने घेऊ नका या सगळ्या गोष्टी. सिरियस व्हा, तरच 2026ची तुमची पूर्व परीक्षा जी आहे ती निघणार आहे. नाहीतर 1 वर्ष गेलं, लक्षात ठेवा. परीक्षा पुढची 27ला, त्याचा निकाल 28ला, आणि जर मध्ये कोर्ट केस लागली तर आपल्या हातामध्ये काही उरणार नाही. त्याच्यामुळे या 26ला तरी ऍटलिस्ट गंभीरपणे तुम्ही घेणं फार म्हणजे फार गरजेचं आहे. दिवसभराचं तुमचं नियोजन फिक्स असलं पाहिजे. दिवसभरामध्ये कंटिन्युअस 5 ते 6 तास तरी तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. आणि परीक्षा जशी जवळ येईल तसा 8 ते 10 तास तुमचा अभ्यास ऑटोमॅटिकली होईल. मात्र हे कधी, ज्यावेळेला तुम्ही हे 3 महिने प्रॉपरली फॉलो कराल त्यावेळेला 90 दिवसच आपल्या हातामध्ये असं समजा, आणि त्यानुसार तयारी तुम्ही ठेवा. कारण मे मध्ये पुन्हा राज्यसेवेची आहे, जूनला पुन्हा कंबाईन आहे, जुलैमध्ये पुन्हा गट कचे आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्या हातामध्ये काय आहे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल ते पण रिलॅक्समध्ये आहेत आपल्या हातामध्ये. हे जर 3 महिने घालवले ना तर अवघड आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे जागा व्हा सर्वांनी. आणि मेन म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहायचं. बाकीच्या कुठल्याही निगेटिव्ह थॉट्स तुमच्या मनामध्ये आणू नका. आहे त्या गोष्टी करायच्या, तेच करायचं, सगळं तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. सगळं माहिती आहे, फक्त तुमचं करणं बाकी राहते. दिवस फक्त हातामधून वाया घालवू नका. परीक्षा फार लांब असं समजू नका. दिवस गेलेले तुम्हाला कळणार नाहीत. आणि पुन्हा एकदा तोंडावर आल्यानंतर आपल्याला तोंडावरती पडायचं नाही. आता आपल्याला या चक्रव्यूहातून बाहेर पडायचं आहे. एखादी पोस्ट हातामध्ये घ्या आणि नंतर बाकीच्या काय तुम्हाला गोष्टी करायच्या असतील, मग तुम्हाला राज्यसेवा करा. ज्यांना राज्यसेवा करायचीच आहे फक्त त्यांनी राज्यसेवाच करा. ज्यांना कंबाईन करायचं त्यांनी कंबाईन करा. मात्र काहीतरी हातामध्ये घ्या. विनाकारण इतक्या वेळ ह्याच्यामध्ये घालवण्यात काहीही पॉइंट नाही. लवकरात लवकर यातनं बाहेर पडा, ही सर्वांना कळकळीची विनंती आहे. ठीक आहे. हा सगळ्यांसाठी तुमच्यासाठी वेकअप कॉल आहे. आता कंबाईन ग्रुप बी आणि सी साठी मेंटरशिप प्रोग्राम आपण चालवतोय 2026ला. ज्यांना कुणाला परवडतंय त्यांनी जॉईन करा. ठीक आहे. याच्यामध्ये 65+ आपल्याला स्कोर कसा जाईल यासाठी आपण ही बॅच चालवतोय. याच्यामध्ये तुम्हाला जेके टोडीच्या MCQच्या PDF देतोय, क्विजेस होतील, इम्पॉर्टंट व्हिडिओ लेक्चर्स होतील, PYQची प्रॅक्टिस आपण करून घेणार, टेस्ट त्याच्यावरती होतील, जेणेकरून एक स्मार्ट पद्धतीने कसा आपला सिलेबस कव्हर अप होईल यासाठीची बॅच आहे. बॅच जॉईन करण्यापूर्वी तुमच्याकडे सांगितलेली सगळी पुस्तक असणं गरजेचे आहेत. टेलिग्राम चॅनलच्या, प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपण बॅच चालवतोय. एकत्रित याची फीज आहे जून जुलैपर्यंत. जर तुम्ही गट ब करा किंवा गट क करा 1,000 रुपयाची एकत्रित फी घेतोय आपण.
9175004691 आपला जीपे क्रमांक आहे. पे केल्यानंतर तुम्ही याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवून द्या. फक्त सिरियस मुलांनी जॉईन करा. ठीक आहे. मग याच्यामध्ये एक आला तरी त्याला मी 65+ नेण्यासाठी 100% माझे देणारे इफर्ट्स, आणि त्यांनी सुद्धा तुम्हाला इफर्ट्स जे आहे ते तुम्ही सुद्धा द्यायचे आहेत, जे कोणी याच्यामध्ये जॉईन कराल त्यांनी. ठीक आहे. 26 जानेवारीपासून सुरू झालेलं आहे. 13 फेब्रुवारीपासून पहिले टार्गेट आहे. एकूण 7 टार्गेट होणार आहे. 15 मेला तुमचा सगळा अभ्यासक्रम ग्रुप बी आणि ग्रुप सीचा संपणार आहे. म्हणजे एक्झामच्या आधी तुम्हाला 1 महिना आपण फ्री करतोय. तिथून पुन्हा सगळ्या रिव्हिजन होतील, मॉक टेस्ट होतील, आणि ऑलरेडी ह्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये आपण टेस्ट वगैरे सगळ्या काही चालवणारच आहोत साईड बाय साईड. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला फ्लोमध्ये यायचं आहे त्यांनी डेफिनेटली या बॅचचा विचार करावा, आणि ज्यांना आपलं स्टडी टार्गेट फॉलो करा त्यांनी स्टडी टार्गेट देखील फॉलो करा, काही प्रॉब्लेम नाही. मात्र एक प्रॉपर वे हवा असेल तर डेफिनेटली तुम्ही याच्यामध्ये येण्यासाठी सर्वांनी जे आहे, ज्यांना कोणी इच्छुक असेल त्यांनी येऊ शकता. ठीक आहे. किंवा याच्या खेरीज जर तुम्हाला काही डाऊट असतील तरी सुद्धा तुम्ही माझा नंबर दिलेला आहे 9175004691, याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल करा. तुमचे जे काही डाऊट असतील ते तुम्ही सॉर्ट आउट करून देण्यात येतील. ठीक आहे. मात्र अभ्यासामध्ये कुणीही हलगर्जीपणा करू नका कृपया करून, आणि लवकरात लवकर ह्यामधून सर्वांनी बाहेर कसं पडता येईल एखादी पोस्ट काढून यासाठी प्रयत्न करा. ठीक आहे. वेळ फार अमूल्य आहे. एक वर्ष जातं, पुन्हा आपल्या हातामध्ये काही उरत नाही. बऱ्याच जणांच्या अशा आपल्यावरती लागलेल्या असतात. त्या पूर्ण करण्यासाठी 100% सर्वतोपरी प्रयत्न आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा केलं जाईल. ठीक आहे. मेंटरशिप प्रोग्रामच्या माध्यमातून देखील केलं जाईल. आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल करा, सगळ्यांच्या माध्यमातून सोल्युशन जायचं तुम्हाला द्यायला. मात्र एक कळकळीची विनंती आहे, लवकरात लवकर एखादी पोस्ट काढून ह्या चक्रव्यूहातून सर्वांनी बाहेर पडा. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा, आणि डेफिनेटली सर्वांनी इथून पुढे 100% तुमचे इफर्ट्स लावून लवकरात लवकर यातनं बाहेर पडायचं आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज, अँड ऑल द बेस्ट.